6 जून 1674 ही केवळ एक तारीख नाही, तर या मातीचा स्वाभिमान जिवंत झालेला तो सुवर्ण क्षण आहे. ज्या काळात या दख्खनच्या मातीला सुलतानांच्या पायाखाली तुडवलं जात होतं, आया बहिणींची आबरू लुटली जात होती, त्या अंधाऱ्या कालखंडामध्ये सह्याद्रीचा एक सिंह कडाडला. तो सिंह म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. 350 वर्षांपूर्वी रायगडावर जेव्हा शिवबांनी सिंहासनावर पाऊल ठेवलं, तेव्हा फक्त एक राजा गादीवर बसला नव्हता, तर या देशातल्या प्रत्येक गरीबाचा, शेतकऱ्याचा आणि मावळ्याचा स्वाभिमान त्या सिंहासनावर विराजमान झालेला. मरण आलं तरी चालेल, पण शरण जाणार नाही, हा विचार रक्तात भिनवून ज्या मावळ्यांनी पाचशाही विरुद्ध लढा दिला, त्यांच्या कष्टाचं आणि रक्ताचं चीज म्हणजेच हा शिवराज्याभिषेक. मोगल, आदिलशहा, कुतुबशहा यांच्या छाताडावर पाय देऊन माझ्या राजानं सिद्ध केलं की हिंदवी स्वराज्य हे कोणा एका राजाचं नाही, तर ते रयतेचं राज्य आहे. आज शिवरायांचे विचार रक्तात वाहू देऊ. केवळ स्टेटस ठेवून शिवभक्त होता येत नाही. त्यासाठी आपल्या छत्रपती शिवरायांचे विचार जगायला यायला पाहिजेत. शिवराज्याभिषेक सोहळ्यादिनी छत्रपती शिवरायांना शतशः वंदन.